तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नात्याचा नाद तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. तर साकीनाग्याच्या महाराजाचा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. एका फ्रेश आफ्टरनूनच्या टाइमला आपण एक व्लॉग सुरुवात करतो आणि या व्लॉग मध्ये खूप काही स्पेशल आहे. व्लॉग सुरू करत होतो इंट्रो आणि आपल्याला मित्र भेटले, आपले सबस्क्रायबर्स जवळपास एरियामध्ये राहत आहेत. तर येस, कमिंग टुवर्ड्स द पॉइंट मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती. नाही असं नव्हे मित्रांनो, तुम्ही बघत आहात मुंबई उपनगरातील सर्वात उंच उंच मूर्ती, तेच म्हणजे मित्रांनो साकीनाग्याच्या महाराजात. तर आता सध्या आपण आहे 90 फीट रोड वरती आणि आपल्या समोरच इकडे मंडप आहे आणि थोड्याच वेळात आपले गणपती बाप्पा मंडपाच्या बाहेर येणार आहे आणि प्रथम दर्शन होणार आहे. तर तुम्ही लोकांना कसं वाटतंय की लाईक आज आपल्या बाप्पाचं पहिलं आगमन आहे आणि ते पण आपल्या विभागातील सर्वात उंच मूर्ती आणि उपनगरातीलच बोलू. खूप सुंदर मूर्ती आहे, बघितली आहे आणि कधी बाहेर निघते असं वाटतं. येस, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की आपला गणपती बाप्पा कधी बाहेर होतोय आणि आगमन सोहळा जो आपल्याला बघायला भेटणार आहे एकदम मस्तपैकी. खूप मोठा आगमन सोहळा असतो आणि मूर्ती म्हणजे आपली खूप भारीच असते. तर तुझं नाव काय? ऋषभ. आपले हा व्हिडिओ बघत असतो पाहिजे. किती कोणते व्हिडिओ बघितले तू आपले? सगळे बघितले. मित्रांनो, आता आपण विदाउट वेस्टिंग द टाइम आपण जाऊया डायरेक्टली आगमन सोहळा एन्जॉय करूया. बोला साकीनाग्याच्या महाराजाचा गणपती बाप्पा.